15 वर्षाच्या या संभाजी राजांच्या पराक्रमाबद्दल खूप काही लिहिलेलं आहे. तर तो काय म्हणतो, आपल्या लिखाणात त्यानं म्हटलेलं आहे, हा दरबारातला भाट नव्हे, हा बाहेरचा प्रवासी आहे. त्यामुळे त्याच्या लिखाणावर 100% विश्वास ठेवायला हरकत नाही. बऱ्याच वेळेला दरबारातली भाट मंडळी पैशाच्या बक्षिसाच्या वतनाच्या आमिषानं काय वाटेल ते लिहितील, परंतु हा त्यातला भाग नाही, हा परकीय प्रवासी होता. तो असं लिहितो की शिवाजीराजांनी आपल्या सैन्याचे विभाग करून शेजारील सर्व शत्रूवर एकाच वेळी हल्ला चढविला आहे. शत्रू सैन्य त्यांच्यात मुलखात गुंतून ठेवल्याने ती एकजुटीने आपल्या मुलखात चढाई करण्यास येऊ नये, हा त्यांचा त्यामागील उद्देश आहे. शिवाजी राजांनी एक सर्वात शूर अशा 10,000 सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या ताब्यात दिला होता. हा युवराज लहान म्हणजेच वयाच्या 15व्या वर्षी मोठा धैर्यशील आणि बापाच्या कीर्तीला साजेल असा शूरवीर आहे. आता परकीय प्रवाशाच्या या लिखाणावर आणि या निरीक्षणावर आपण विश्वास ठेवायला हरकत नाही अशी परिस्थिती आहे. आता संभाजी महाराजांची, युवराज संभाजी महाराज आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी कोणी केली, हा याचा खरा प्रश्न आहे, तो महत्वाचा आहे. तर या बदनामी करणाऱ्यांची थोडीशी झलक मी तुम्हाला सांगतो. कृष्णाजी आनंद सभासद, या सभासद बकर नावाची पहिली, ज्याला आपण चरित्र म्हणतो, ते लिहिलं शिवाजी महाराजांच्यावर. ते त्यानं 1697 साली, 1693 ते 1697 राजाराम महाराज हे जिंजी या ठिकाणी अडकलेले होते. हैदोस ज्याला आपण म्हणतो, गोंधळ म्हणतो, गडबड म्हणतो, मृत्यूचं तांडव म्हणतो, ते मृत्यूचं तांडव इथं महाराष्ट्रात सुरू होतं. आणि औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यानंतर राजाराम महाराजांना जिंजीला जे पाठवलं ते येसुबाई साहेबांनी पाठवलं की आम्ही इथं थांबतो, तुम्ही महाराष्ट्रातून बाहेर जा आणि त्यासाठी आबासाहेबांनी राखून ठेवलेला जो जिंजीचा किल्ला आहे तिथं तुम्ही राहून राज्यकारभार करा, आम्ही इकडे बघतो, आम्ही किल्ला लढवतो. 7 महिने रायगड येसुबाई साहेबांनी लढवलेला आहे. या प्रत्येक मुलीने हे लक्षात ठेवावं. रायगडला जाऊन या, गेला असाल चांगली गोष्ट आहे, गेला नसाल जरूर जाऊन या. 1280 पायऱ्या चढताना पाय निश्चित दुखतील. आमचे पाय खूप दुखले, परंतु आम्ही गेलोच गेलो. आणि मग वय झालेलं आहे, महाराज आता आम्हाला क्षमा करा, आम्ही आता यारीने येऊ असं म्हटलं. हिचं कारण असं आहे की हा किल्ला इथं महाराजांनी का उभा केला हे गुडघे पाय दुखल्याशिवाय समजत नाही. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. 1280 पायऱ्या चढून जाव्या. जे मंडळी येतात ते व्हीआयपी असतात, हेलिकॉप्टरवरून येतात, हेलिकॉप्टरवरून शिवाजी महाराजांच्यावर स्तुतीसुमनं उधळतात, हेलिकॉप्टरवरून निघून जातात. त्यांना रायगड किती दुर्गम आहे हे फक्त चित्रात बघावं लागतं. आपण सामान्य लोक आहोत, आपण तो प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा. हा सभासद यानं शिवाजी महाराजांच्यावर बखर लिहिली. त्यावेळेला तो जिंजी या ठिकाणी होता. मराठ्यांची कुठलीही कागदपत्र, दप्तरखाना त्याच्याजवळ नव्हता. वय झालेलं होतं. त्यानं स्मृतीवर आधारित जेवढं आठवण येत आहे तेवढ्यावर लिहिलं. आणि या मंडळी, दरबारी मंडळींच्याकडे एक दुर्गुण असतो. तो दुर्गुण असा की उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची त्यांची पद्धत असते. मग त्यावेळेला अधिकारावर कोण होतं? छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजाराम साहेब यांनी सूत्र घेतली होती. राजाराम महाराजांना खुश करण्यासाठी राजाराम महाराजांचा उदो केला आणि राजाराम महाराजांना काही दिवस नजरेखाली ठेवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल मात्र विकृत असं चित्र या सभासदानं रंगवलं. आणि तिथून संभाजी महाराजांची बदनामी सुरू झाली असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर आले मल्हार रामराव चिटणीस. यांनी संभाजी महाराजांची यथेच्छ बदनामी केली. नको ते लिहिलं आणि नको ते सांगितलं. जे घडलंच नाही कधी ते त्यांनी आपल्या बकरीमध्ये लिहिलं. या संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 122 वर्षांनी या मल्हार रामराव चिटणीसानं ही बखर लिहिलेली आहे 1811 मध्ये. तर हा मल्हार रामराव चिटणीस कोण होता? तर खंडोबा चिटणीसाचा हा पंतू आणि मल्हार रामराव हा बाळाजी अवजी चिटणीसाचा खापर पंतू. बाळाजी अवजी चिटणीस छत्रपती संभाजी महाराजांची जी टीव्ही सिरियल सुरू होती त्यामध्ये तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल, बाळाजी अवजी चिटणीस त्याचा हा खापर पंतू. आणि यानं काय केलं तर सूड घेतला. कशाचा सूड घेतला? तर बाळाजी अवजी चिटणीस जो संभाजी महाराजांच्या विरुद्धच्या षडयंत्रामध्ये सापडला
संभाजी महाराजांनी त्याला हत्तीच्या पायाखाली देऊन ठार केलं। या त्याच्या खापरपंतून 122 वर्षानंतर बखरलेली आणि त्याचा सूड घेतला। जगातल्या एका विचारवंतानं असं लिहून ठेवलेलं आहे की तलवारीची जखम ही काही वर्षांनी भरून येते, ओल राहत असेल पण जखम भरते, परंतु लेखणीने केलेली जखम भरायला शेकडो वर्ष लागतात। तसंच झालं की चिटणीसाची बखर यशस्वी ठरली, गैरसमज पसरवून देण्यामध्ये, आणि या ग्रस्तानं महाराजांच्या मृत्यूनंतर 122 वर्षांनी बखरलेली आणि संभाजी महाराजांना यथेच्छ बदनाम केलं। सभासद बखर आणि चिटणीस बखर यामधून खूप मोठे आरोप झाले। या आरोपाचे थोडक्यात असा मी आढावा घेऊन पुढे जाणार आहे। ते आरोप काय आहेत? सभासद बखरीमधला पहिला महत्वाचा आरोप, रायगडावर राजवाड्यात हळदी कुंकूचा समारंभासाठी जमलेल्या स्त्रियांपैकी एक रूपवान ब्राह्मण स्त्रीवर युवराज संभाजी राजेंनी अत्याचार केला, अशा पद्धतीची माहिती चिटणीस आणली नाही, सभासद नाही, चिटणीस आणली। त्याचं नाव नाही, त्या स्त्रीचं गाव नाही, आणि म्हणतात काय, कोणे एके दिवशी अशी सुरुवात करून त्यांनी फक्त घटना घडली असं लिहून टाकलं। आणि या घटनेचा रोष आपल्यावर येईल, शिवाजी महाराज आपल्याला शिक्षा करतील म्हणून रायगडावरून संभाजीराजे ही दिलेरखानाच्या गोटामध्ये जाऊन सामील झाले, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। प्रत्यक्षात काय, प्रत्यक्षात संभाजीराजे सज्जनगडावरून खानाच्या गोटात गेले, रायगडावर नाहीच आहेत। ज्यावेळेला गेले त्याच्या आधी 2.5 वर्ष युवराज संभाजीराजे रायगडावर नव्हते। रायगडावर नसताना रायगडावर ही घटना घडली कशी, असा प्रश्न होतो। म्हणजे दादांत खोटं संभाजी महाराजांच्या बद्दल लिहिलेलं आपल्याला दिसून येतं। दुसरं, पिता पुत्रांच्या पन्हाळगडावरील भेटीनंतर महाराजांनी संभाजीराजांना पन्हाळगडावर नजर कैदेत ठेवले। हा तर आणखी गमतीदार आरोप झाला। प्रभावळीचा, पन्हाळ्याच्या संपूर्ण व्यवस्थेचा कारभार हा शिवाजी महाराज सांगून रायगडावर राजाराम महाराजांच्या लग्नासाठी शिवाजीराजे गेलेले आहेत। असं असताना आज जरी तुम्ही पन्हाळ्यावर गेला तर सज्जाकोटी, ऍक्च्युली हे विडंबन आहे, सदर महल असं त्या इमारतीचं खरं नाव आहे। तर त्या सदरी महल इमारतीच्या तिथे तुम्हाला गाईड सांगेल की या समोरच्या खोलीमध्ये संभाजीराजांना नजर कैदेत शिवाजी महाराजांनी ठेवलेलं होतं। मी ते ऐकल्यानंतर त्याला सांगितलं हे खोटं आहे, असं बाबा कृपया सांगू नकोस, कारण महाराजांनी त्यांना तिथंच ठेवून महाराज नंतर रायगडावर गेले होते राजाराम महाराजांच्या लग्नासाठी, आणि तू अशा पद्धतीनं त्यांना नजर कैदेत टाकण्याचं स्वातंत्र्य तुला नाही, अधिकार तुला नाही, हे काय असलं काय करू नको। मगाशी सांगायचा मुद्दा राहून गेला, हा जो चिटणीस आहे तो बाळाजी औजी चिटणीस हा खापर बनतो आहे। बाळाजी औजी चिटणीस संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये जे कारस्थान रचत गेलं, छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्याचं, त्याचा हा तो प्रमुख होता। टीव्ही सिरियल मध्ये हे सगळं सुरू होतं आणि माझं भाग्य एवढं चांगलं की माझं पुस्तक छत्रपती संभाजी महाराज प्रकाशित झालं आणि ती टीव्ही सिरियल झाली, सुरू झाली। त्यामुळं अभ्यासक ते पुस्तक घेऊन बसायचे सकाळी आणि बघायचे काय काय होते, काय काय होते, ह्यातलं त्यात आहे का, काय खोटं दाखवतात का सरांनी खोटं लिहिलंय काय, त्याची ते चाचपणी करायचे। पहिल्या सत्रामध्ये या सगळ्या लोकांना संभाजी महाराजांनी आपल्या विरुद्ध षडयंत्र केलं म्हणून माफ केले आहे आणि प्रत्येकाला सगळ्यांना त्या त्या पदावर पुन्हा नेमलं। हा एपिसोड झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेताना एक मला फोन, त्या फोन माझ्या पुस्तकावर असल्यामुळे त्यांनी फोन केला, म्हटले की पडत झालं काय, हो म्हटलं मी बोलतोय, आणि एकदम त्यांनी आवाज वाढवला, म्हटले त्या बाळाजी औजी चिटणीसला तुम्ही का सोडलं? म्हटलं मी नाही सोडलं, मी सोडलं नाही, मला काय कळेल का? म्हणजे त्याला तुम्ही का सोडलं? म्हटलं नाही सोडलेलं, नाही नाही कालच्या ह्याच्यामध्ये बघितलंय मी, त्याला तुम्ही परत त्या पदावर नेमलंय। संभाजी महाराजांनी नेमलं ते चालणार नाही म्हटले, असलं ते तो खरा खलनायक आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशा पद्धतीची लोकभावना तयार झाली। म्हणजे कारण नसताना संभाजी महाराजांची बदनामी केलीच केली, परंतु संभाजी महाराजांना ठार करण्याच्या षडयंत्रामध्ये ही सगळी मंडळी होती। आणि तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, घडलेली घटना आहे की ज्या दिवशी म्हणजे नंतर थोड्या एपिसोड नंतर संभाजी महाराजांनी या सगळ्या लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि बाळाजी औजीला
हत्तीच्या पायाखाली देऊन ठार मारल्यानंतर आमच्या कोल्हापुरातल्या एका पेठेमध्ये फटाकड्यांची आतषबाजी झाली. म्हणजे लोकांचा राग किती आहे, संभाजी महाराजांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये प्रेमाची भावना किती आहे याचं ते प्रतीक होतं. परंतु सज्जनगडावरून संभाजीराजे गेले, त्यामुळे दिलेर खानाकडे ते गेले हा भाग खोटा आहे आणि त्यांना अटक करण्यात आली, नजरकैदेत ठेवलं हाही भाग खोटा आहे. दुसरं, रायगडावर आल्यावर संभाजी महाराजांनी आपली सावत्र माता सोयराबाईला भिंतीत चिणून मारलं अशा पद्धतीचं लिखाण या बखरींच्या मध्ये आहे. प्रत्यक्षामध्ये 27 ऑक्टोबर 1681 पर्यंत सोयराबाई जिवंत होत्या. त्या संभाजी महाराजांच्या विरोधी गटाच्या नेतृत्व करत होत्या हे खरं. संभाजी महाराजांना कैद करण्यामध्येही त्यांनी भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला हेही खरं. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीबद्दल असं म्हटलं गेलेलं आहे, न्याय राहिला नाही, देव ब्राह्मण आणि साधू संत यांच्याविषयी मराठा राज्यात आदर राहिला नाही. परंतु हेही त्यांचा आरोप खोटा आहे. कारण संभाजी महाराजांनी काही वाक्य उच्चारले ती इतिहासामध्ये आहेत. त्यामध्ये ते म्हणतात, श्री रामदास स्वामींच्या समुदायांना काडी इतकेही अंतर न देणे, म्हणजे अंतर देऊ नका. रामदास स्वामींचे जे काय अनुयायी आहेत त्यांना योग्य ते अनुदान चालू आहे ते तसंच द्या. श्रींचे कार्यास हायगई कराया तुम्हास काय गरज, असं एक आदेशामध्ये संभाजी महाराज म्हणतात. धर्म कार्यास खलेल न करणे म्हणजे अंतर न देणे, डिस्टर्ब न करणे, धर्म कार्य ते चालू आहे ते तोडू नका अशा पद्धतीचा आदेश संभाजी महाराजांनी दिलेला आहे. आणि सर्व साधू संत, फकीर, महाराज, बुवा, आध्यात्मिक गुरु या सर्वांचा आदर शिवाजी महाराज करत होते. तोच आदर संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये कंटिन्यू केलेला, सलग केलेला आपल्याला दिसून येतो. कब्जीच्या नादाने बेहोश होऊन राजा कैदेत पडला. म्हणजे शृंगारपुरावर ज्या वेळेला मुकर्रम खानानं हल्ला केला, संभाजी महाराजांना कैद केलं, त्यावेळेला हा बेहोश होता अशा पद्धतीचा आरोप केला. संभाजी महाराजांना दारूचं व्यसन होतं अशी ही मंडळी सांगतात. तर प्रत्यक्षामध्ये संभाजी महाराज मुकर्रम खानाबरोबर लढताना, झगडताना, युद्ध करताना कैद झालेले आहेत, बेहोशीत वगैरे कैद झालेले नाही अशा पद्धतीचे ते सगळे दाखले आहेत. आता ग्रह कलह कधी सुरू झाला? शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक 1674 साली करून घेतला. त्यावेळेला युवराज म्हणून कोणाचा तरी राज्याभिषेकही करावा लागतो. त्या युवराजानं सिंहासनाच्या पायरीवर बसायचं असतं आणि त्यांच्या नावे द्वाही फिरवली जाते. अशा वेळेला राजाराम महाराजांचा जन्म झालेला होता 70 साली, 1670 ला, आणि 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे. द्वितीय चिरंजीवांचं वय 4 वर्ष आहे आणि त्यावेळेला ज्येष्ठ चिरंजीव संभाजीराजे यांचं बऱ्यापैकी वय आहे. ज्येष्ठ पुत्र म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजीची निवड केली. त्यामुळं सोयराबाई हिला थोडासा विषाद वाटायला लागला की महाराजांच्या नंतर संभाजी हा राजा होईल, मग माझा मुलगा राजाराम याचं भविष्य काय? आणि मग तिच्या मनामध्ये थोडी असूया निर्माण झाली. म्हणजे महाभारतामध्ये आपण बघितलेलं आहे की रामायणामध्ये बघितले काही स्त्रियांच्या मनामध्ये असूया निर्माण झाल्यामुळं रामाला वनवासात जावं लागलं प्रभू रामचंद्रांना, हे आपल्याला ठाऊक आहे. तसं सोयराबाईचं मन हे असूयेकडे गेलं आणि तिनं संभाजी महाराजांच्या विरोधात कट कारस्थान करायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांच्या कानावर तक्रारी घालणं, संभाजी महाराजांचं वागणं थेट होतं. ते प्रधानांना फारसं असा जुमान्याचा भाग करायचे नाही, थेट बोलणं होतं, स्पष्ट बोलणं होतं. त्याचा त्रास काही प्रधानांना झालेला होता आणि त्यांनी सोयराबाईंच्या हो मध्ये हो मिसळली आणि काही गट तयार झाला ज्यांनी संभाजी महाराजांची बदनामी सुरू केली. त्यामध्ये आणि काही घटना घडल्या. संभाजी महाराजांना म्हणजे संभाजी राजांना, युवराज संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी कर्नाटकच्या स्वारीवर नेलं नाही. याचं कारण असं होतं की महाराजांना आपला वारस जो आहे तो वारस सिक्युअर राहावा, सुरक्षित राहावा असं वाटत होतं. म्हणून त्यांनी कर्नाटकची स्वारी जी 1.25 वर्षापेक्षा अधिक काळ चालली त्यामध्ये आपल्या या ज्येष्ठ पुत्राला नेलं नाही आणि त्याचा काही अंशी राग
संभाजीराजांच्या मनामध्ये निर्माण झाला. हे कारण असं आहे, पराक्रमी माणूस आपल्या पराक्रमासाठी कधी संधी येईल याची वाट बघतो. संभाजीराजे पराक्रमी होते, त्यामुळे जर वडिलांनी आपल्याला कर्नाटकच्या स्वारीवर नेलं असतं तर बरं झालं असतं, माझा पराक्रम त्यांना बघता आला असता असं वाटणं हे स्वाभाविक आहे. आणि मग महाराजांनी तर त्यांना नेलं नाही, त्यामुळे थोडासा महाराजांच्या बद्दल राग हा संभाजीराजांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणखीन कारस्थानं वाढत गेली. राज्याभिषेक 1674 झाला आणि पुढच्याच वर्षी शिवाजी महाराज आजारी पडले साताऱ्याच्या किल्ल्यावर. तिथं आजारी पडल्यानंतर स्वराज्यामध्ये स्वराज्याच्या बाहेर अशी अफवा पसरवली गेली की संभाजीराजांनी विष घालून आपल्या वडिलांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ते गंभीर आजारी आहेत. हे ब्रिटिशांनी नोंदवलं. त्यांचं वैशिष्ट्य हे बारीक सारी गोष्टी ते नोंदवायचे, परंतु आपली चूक झाली कळालं तर मग लागलीच ते दुरुस्त करायचे. नंतर इंग्रजांनी 7 एप्रिल 1776 म्हणजे 1 वर्षानंतर विषप्रयोगाचा जो काही घटना घडलेली आहे त्याचा करता संभाजी नव्हे तर बाहेरची एक व्यक्ती आहे असे त्यांनी आपल्या कागदपत्रांच्या मध्ये नमूद केल्याचा दाखला आपल्याला सापडतो. दुसरा एक भाग असा आहे की संभाजी महाराजांचं अण्णाजी दत्तूच्या मुलीवर प्रेम होतं आणि तिला भेटण्यासाठी संभाजीराजे रात्री अपरात्री रायगडावरून खाली जायचे अशा पद्धतीचा आरोप केला गेला. प्रत्यक्षामध्ये असं काहीही नाही. अनेक नायिका या साहित्यिकांनी उभा केल्या, इतिहासकारांनी उभा केल्या. त्यातली पहिली नायिका आहे ती तुळसा आहे. आत्माराम मोरेश्वर पाठारे यांनी 1891 साली संगीत श्री छत्रपती संभाजी हे नाटक लिहिलं आणि त्या नाटकामध्ये या तुळसाला काही भूमिका दिली. ही तुळसा प्रत्यक्षामध्ये तिला कुठेही स्थान नाही. लोक वाङ्मयामध्ये सुद्धा किंवा लोक कथेमध्ये सुद्धा ही तुळसा कुठे दिसत नाही. तरी सुद्धा या पाठाऱ्यांनी त्यामध्ये घालून ही संभाजीची एक स्त्री होती अशा पद्धतीची कथा रचली आणि पसरवली. दुसरी नायिका म्हणजे कल्पोकल्पित नायिका आहे त्या गोदावरी. लोककथेचा आधार घेऊन संभाजीने एका मुलीचे अपहरण केले असाही आरोप करण्यात आला. प्रत्यक्षामध्ये कागदोपत्री कुठलाही पुरावा यासाठी नाही. प्रसिद्ध संशोधक द ग गोडसे म्हणतात की गोदावरीची समाधी म्हणून रायगडाच्या परिसरात जी समाधी दाखवली जाते ती सवाई माधवराव पेशवे यांच्या यशोदाबाई या नावाच्या स्त्रीची आहे. म्हणजे खोटं काहीतरी सांगायचं. नंतर एक प्रकरण आलं ज्याचं नाव होतं थोराताची कमळा. याच्यावर एक सिनेमा पण निघाला थोरातांची कमळा. आणि हिला कुठं स्थान नसताना चित्रपट बनवला गेला आणि ही संभाजीची स्त्री होती असं दाखवलं गेलं. प्रत्यक्षामध्ये पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि करवीरकर यांच्यामध्ये युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये यशवंतराव थोरात हे करवीरकरांच्या बाजूने लढताना मारले गेले. आणि मग त्यांच्या पत्नीनं जिचं नाव बोडाई होतं तिनं सतीदान पसंत केलं आणि तिची समाधी पन्हाळ्यावर आहे. गमतीचा भागाचा की सभासद बखर मग चिटणीस बखर आणि त्यांच्यानंतर काही इतिहासकारांनी सुद्धा याची री ओढली. त्याच डॉक्युमेंट्सवर त्याच आधारावर त्यांनी आपलं लिखाण केलं. त्यामुळं मोठी अडचण तयार झाली. 1885 ते 1969 या 84 वर्षामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर 41 नाटकं रंगभूमीवर आली. म्हणजे 2 वर्षाला एक नाटक. रंगभूमीच्या इतिहासात हा उच्चांक आहे की एकाच व्यक्तीवर 84 वर्षात 41 नाटकं रंगभूमीवर आली. या सगळ्या नाटकांच्या मध्ये छत्रपती संभाजींची प्रतिमा मलिन करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर घडलेलं आपल्याला दिसून येतं. अष्टप्रधान मंडळाचं योग्य ते सहकार छत्रपती संभाजी महाराजांना सहकार्य मिळालं नाही. या 2 बखरीमुळं पुढच्या इतिहासकारांनी काय केलं की मराठ्यांचा आद्य इतिहासकार म्हणून ग्रँड डक याची नोंद घेतली जाते. हा इंग्रज इतिहासकार होता आणि खूप उत्सुक होता आणि गव्हर्नर होता मुंबईचा. त्यानं आपल्या एडीसीला साताऱ्याच्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठी नियुक्ती दिली आणि या ग्रँड डकनं मराठ्यांचा सुसंगतवार इतिहास पहिल्यांदा लिहिला. इंग्रज लोक इतिहासाच्या बाबतीत खूप चिकित्सक असतात आणि त्यांना हा लिहिलेला आहे. मराठ्यांनी इतिहास मराठ्यांचा पहिल्यांदा लिहिलेला नाही
तर ग्रँडअप नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं हा इतिहास लिहिला आणि त्यामध्ये त्यांना आधार कुठला घेतला? सभासद बखर, चिटणीस बखर. त्याच्यानंतर मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य भाष्यकार म्हणून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा क्रम लागतो. त्यांनी राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिला, परंतु त्यामध्येही त्यांनी संभाजीची जी मतं आहेत सभासद बकरीमध्ये आणि चिटणीस बकरीमध्ये तीच कंटिन्यू केली, ती खोडली नाही. काही दुरुस्त्या केल्या, कोणत्या शिवाजी महाराजांना लिहिता वाचता येत नव्हतं असं काहीतरी ग्रँडअप म्हटला होता, ते त्यांनी खोडून काढलं. इतर अनेक आरोप खोडून काढले, परंतु संभाजी महाराजांच्या बद्दल त्यांनी वस्तुनिष्ठ लिखाण न करता आहे तेच पुढे घेतलं. ग्रँडअपनंही 1826 साली ग्रंथ लिहिला आणि 1829 ला कॅप्टन डेव्हिड या इंग्रज अधिकाऱ्याने त्याचं मराठी भाषांतर केलं. त्यामुळे 19व्या शतकातली सगळी पिढी या डेव्हिडच्या भाषांतरावर अभ्यास करत राहिली आणि त्याचा परिणाम असा झाला की संभाजी महाराजांची विकृत प्रतिमा या लिखाणामधून आली. 2 बखरकार सांगतात, 3 इतिहासकार सांगतात. त्यामुळं आपोआप त्याच्यानंतर तिसरा इतिहासकार म्हणजे रियासतकार गोसद सरदेसाई. गोसद सरदेसाई ते रियासतकार म्हणून ओळखले गेले. फार मोठं त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे, लिखाण आहे. परंतु त्यांनी संभाजी महाराजांना न्याय देण्यासाठी फारसं काही संशोधन केलं नाही. त्याचा परिणाम असा झाला की एक प्रतिमा तयार झाली संभाजी महाराजांची. कोणती? गौर्य, विलास, व्यसनाधीनता, दुर्वर्तन, लहरीपणा, अदूरदर्शी, बेशिस्त आणि बेबंद प्रशासन व वर्तन अशा पद्धतीचं एक चित्र तयार झालं आणि संभाजी महाराजांची भरपूर अशी बदनामी झाली. महाराजांची म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची खरी प्रतिमा जगासमोर येण्यासाठी 3 लोकांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. त्यांचं काम मी थोडक्यामध्ये नमूद करतो. पहिल्यांदा ज्यांचा क्रम लागतो ते वा.सी. बेंद्रे, वामन सीताराम बेंद्रे यांनी आपल्याला आश्चर्य वाटेल 1918 ला छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यास सुरू केला तर 1960 ला थांबला. म्हणजे 42 वर्ष संभाजी महाराजांच्यावर वासी बेंद्रेंनी संशोधन केलं आणि शिवपुत्र संभाजी अशा पद्धतीचं एक पुस्तक लिहिलं, ग्रंथ लिहिला आणि तो महाराष्ट्राला अर्पण केला. या ग्रंथाच्या वाचनानं प्राध्यापक कमल गोखले या प्रभावित झाल्या आणि त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएचडी घेतली. त्या पीएचडीचा विषय त्यांनी छत्रपती संभाजी महाराज हा निवडला आणि वासी बेंद्रेंच्या संशोधनामध्ये शक्य होईल तेवढी भर घालत त्यांनी 9.5 वर्षाच्या संशोधनानंतर मुंबई विद्यापीठाची संभाजी महाराजांच्या जीवनावरची पीएचडी पदवी प्राप्त केली आणि मग 1971 ला शिवपुत्र संभाजी हा ग्रंथ त्यांनी लिहून महाराष्ट्राला अर्पण केला. तिसरे इतिहासकार आहेत ज्यांनी संभाजी महाराजांची प्रतिमा स्वच्छ करण्याचं काम केलं, फार मोठं ऐतिहासिक कार्य केलं. त्यामध्ये आमच्या कोल्हापूरचे डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा क्रम लागतो. त्यांनी 1990 साली छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ हा ग्रंथ संपादित केला. 1993 ला मराठीशाहीचा मागोवा हा ग्रंथ लिहिला आणि 2005 ला छत्रपती संभाजी एक चिकित्सा हा ग्रंथ लिहिला आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे छत्रपती संभाजी महाराजांची खरी प्रतिमा, न्यायी प्रतिमा, पराक्रमी प्रतिमा ही जगासमोर आणली. छत्रपती संभाजी महाराजांच्या आधी युवराज संभाजी महाराजांच्यावर एक आरोप केला जातो की ते मोगलांच्या कोर्टात गेले, दिलेर खानाला जाऊन सामील झाले, दिलेर खानाचे मित्र बनले, दिलेर खानाचं स्वागत स्वीकारलं. परंतु प्रत्यक्षामध्ये हे जरी गेले याबद्दल सगळ्या इतिहासकारांनी असं म्हणून ठेवलेलं आहे की रागाच्या भरात युवराज संभाजी राजे यांनी उचललेलं पाऊल आणि इतिहासामध्ये जे घडलेलं आहे ते जसं तसं स्वीकारावं लागतं. आपल्या मनाचं त्यामध्ये काही घालता येत नाही, इंटरप्रिटेशन जरूर करता येतं, तुम्ही त्याच्यावर तुमचं मत मांडू शकता, परंतु घडलेल्या घटना या बदलता येत नाही. हे खरं आहे की संभाजी महाराज, सावित्रीबाई, अष्टप्रधानातले काही प्रधान आणि खुद्द वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर रागावून दिलेर खानाच्या कोर्टात गेले, मोगलांना जाऊन सामील झाले. हे खरं आहे, यामध्ये बदल करण्याचा कोणालाही कसलाही अधिकार नाही, कारण डॉक्युमेंट सगळे तेच सांगतात. हा इतिहास आहे, त्यामुळं ही खरी गोष्ट आहे. परंतु त्यामध्ये त्यांचा नाविलाज झाला आणि ते गेले. ज्यावेळेला आपण गेलेलो आहे आणि ही चूक झाली हे कळाल्यानंतर दिलेर खानाच्या कोर्टातून युवराज संभाजी राजे परत आलेले आहेत. याचं कारण असं आहे की भोपाळगडावर
दिलेर खानानं स्वारी केली युवराज संभाजी राजांना घेऊन, यामागचा उद्देश काय होता की आतली जी मराठी शिवंदी आहे ती तोफांचा मारा करणार नाही, कारण युवराजाला समोर बघितल्यानंतर तोफांचा मारा थांबेल. तसंच झालं आणि तो गड भोपाळगड हा दिलेर खानाने जिंकला. सोबत संभाजी महाराज होते, परंतु ते मोगलांना सामील झाले होते. हा गड जिंकल्यानंतर दिलेर खानानं 600 जी मराठा शिबंदी आत होती आणि कुटुंब त्यांचं होतं, त्याला प्रत्येकाला शिक्षा दिली. अत्यंत क्रूर अशी शिक्षा होती. प्रत्येकाचा एक एक हात तोडण्याची शिक्षा दिलेर खानाने दिली. संभाजी महाराजांना ते पटलं नाही आणि इथून युवराज संभाजी राजे आणि दिलेर खान यांचं नितुष्ट आलं आणि मग त्यातून संभाजी महाराज पुन्हा आपल्या स्वराज्याकडे परत आले. तिथून ते निघाले, ते थेट विजापूरच्या आदिलशाहीकडे गेले. मसूद खान तिथला वजीर आहे, तो शिवाजी महाराजांचा मित्र होता, कारण त्या मसूद खानाला मोगलांच्या विरुद्ध लढताना शिवाजी महाराजांनी मदत केली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांचे चिरंजीव आहेत म्हटल्यानंतर त्यानं त्यांची व्यवस्था केली, काही सैन्य दिलं, त्यांना काही आर्थिक सहाय्य केलं आणि पन्हाळगडावर पाठवून दिलं. युवराज संभाजीराजे आले स्वराज्यात म्हटल्यानंतर महाराज ज्या वेळेला जालन्याच्या स्वारीवर होते तिथं त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांच्याकडे ती सगळी जबाबदारी सोपवली आणि त्यांनी येऊन पन्हाळगडावर आपल्या मुलाची